थोडा क्लिअर. हॅलो. मला काय यातलं समजत नाही, त्याचं तुम्हीच बघून घ्या. गाणे हा गाणार आहे. हॅलो गाणी गाणार आहे. हॅलो हॅलो. बरं आवाज येतोय का? आवाज आवाज. हे गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चला सुरुवात करूया. हे रसिक जना ही तुम्हाया चना चूक घडता परी द्या क्षमाया क्षणा उरले सुरले श्वास माझे हो उरले सुरले श्वास माझे लाभो तुम्हा चरणा हृदयातून यातना माझी तुम्हाया क्षणा हृदयातून यातना माझी तुम्हाया क्षणा. तर मंडळी, हा तुरेवाला शाहीर आज पहिल्यांदाच या मुंबई रंगमंचावरती आपली पहिली कला सादर करणार आहे. तर रसिकाहो, या नवख्या शाहिराला आपल्या आशीर्वादाची आणि आपल्या प्रेमाची साथ मिळेल यात काही शंकाच नाही. आणि मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. बघा, लक्ष असू द्या. तर मित्रांनो, आजचा हा पवित्र दिवस, सोन्यासारखा दिवस, आज 15 ऑगस्ट 2026. आजच्या या दिवशी 1947च्या सालात आपला भारत देश स्वतंत्र झाला. हा आपला भारत देश स्वतंत्र करण्यासाठी ज्या शूरवीरांनी, हुतात्म्यांनी आपलं रक्त सांडून या मातृभूमीला, या आपल्या भारत देशाला स्वतंत्र मिळवून दिलं, त्यांच्यासाठी 2 ओळी गातोय. बघा, लक्ष असू द्या. ना स्वार्थ होता ना मागितला सन्मान, ना स्वार्थ होता ना मागितला सन्मान, फक्त देशासाठी दिला त्यांनी स्वतःचा हा प्राण. आज उंचावली आहे या देशाची मान, आज उंचावली आहे या देशाची मान. कारण सीमेवर उभा होता तो एक जवान, सीमेवर उभा होता तो एक जवान. ना संपली त्यांची शौर्य गाथा, ना संपला त्यांचा त्याग, ना संपली त्यांची शौर्य गाथा, ना संपला त्यांचा त्याग. शहीदांच्या बलिदानामुळे आज स्वातंत्र्याचा भाग. तिरंगा हाती घेऊन घुमू एकच नाद, तिरंगा हाती घेऊन घुमू एकच नाद. भारत माता की जय म्हणत देऊ त्यांच्या त्यागाला दाद, त्यांच्या त्यागाला दाद, त्यांच्या त्यागाला दाद. हो भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. चला गाईला सुरुवात करूया. जसं फटकरे बुवा गेले, त्यांच्या मागूनच मी येण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा बघा, फक्त लक्ष असू द्या. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. 14 विद्या 64 कलेचा अधिपती, विघ्न हत्या
योगीराज श्रीमंत योगी राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून ज्वलंत तेजाचा सूर्य वाघासारखा निर्भय राजा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार दलितांचे कैवारी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ आणि अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे या साऱ्यांच्या पवित्र स्फूर्तीचं अभिवादन करून मी मूळ गाठी बाबूरावले घराण्यातील भिवाशंकर नारायण गुरव बबन विशाल गंगाराम प्रभाकर यांचे विकास संतोष आणि अजय अमोल यांचा मी पट्ट शिष्य कुमार जनार्दन पांडुरंग नाचरे मुक्काम पोस्ट पन्हाळजे कोंडवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी आणि माझी निर्मित शाखा जय बजरंगबली नृत्य कला पथक पन्हाळजे कोंडवाडी यांच्या वतीनं इथे जमलेल्या माझ्या सर्व नाचकलाप्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुद्रा शाहिरी मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा त्याचप्रमाणे आज मला संगीताला साथ करता येते एक ख्यातनाम ढोलकीपट्टू संदेश दादा ओकटे आणि सिद्धार्थ बारगुडे ऑर्गनला शैलेश ओकटे ऑक्टोपॅडला साथ करता येते रोहित डिके आणि बॅगजो मास्टर सूरज वेल्ले आणि हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणारे पंकज थेरिम यांना सुद्धा मानाचा मुजरा करून आता उरले माझे प्रतिस्पर्धी शाहीर बोलून गेले ना नाच रे बुवा काहीतरी बोलतो नंतर माझे प्रतिस्पर्धी शाहीर मला गुरु समान असणारे माझं जेवढं वय आहे तेवढी वर्ष त्यांनी बाऱ्या केल्यात माझे गुरु समान असणारे विनोद फटकरे बुवा त्यांना सुद्धा मानाचा मुजरा करतो त्यांच्याबरोबर असणारे प्रकाश पांधने सर सुरेश चिबडे सर आणि मधुकर यादव सर यांना सुद्धा मानाचा मुजरा करतो आणि मी माझ्या पहिल्या पायरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे याच ठिकाणी मला ही कला सादर करण्यासाठी जी संधी उपलब्ध करून दिली त्याचे आयोजक सन्माननीय दिनेशजी कुर्तडकर साहेब सन्मानित आणि नवलाई देवी नाच मंडळ विवळे केळंबी धनगरवाडा आणि जय बजरंगबली नृत्य कला पथक पन्हाळजे कोंडवाडी यांनी मला ही आज बारी करण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल या नौक्या शाहिराचा आपल्याला शतश प्रणाम. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या श्री कोंडवाडी हनुमान मंडळाचे बी आर नात्रे साहेब, आमच्या मंडळाचे अध्यक्ष एस एस नात्रे साहेब, उपाध्यक्ष जनार्दन चिनकटे साहेब, सचिव मंगेशदादा आरावडे आणि महादेव पाटील साहेब आणि खास गावाकडून याच ठिकाणी उपस्थिती लाभले संजय शिगवन, दत्ताराम हरावडे, नरेश नाचरे आणि माझे पप्पा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि माझी आई सुद्धा गावावरून आज खास माझा कार्यक्रम बघण्यासाठी याच ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना सुद्धा मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे भिवाशंकर वंशावरील आमचे गुरुवर्य श्री रवींद्र मुकनाक आणि मंडळी यांना सुद्धा मानाचा मुजरा करतो. आमचे पाठीराखे दिनेश कुर्तडकर साहेब याच ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे काशीनाथ बोरुले, सुरेश बावधने, सुधाकर मास्टर साहेब, कलगीतुरा मातृसंस्थाचे पदाधिकारी याच ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे दामोदर गोरिवले, चंद्रकांत धोपट, बाबूरंगले घराण्यातील दिलीप नामे, तुरेवाले शाहीर नितीन रसाळ, शशिकांत मांडवे, प्रशांत पवार मंडळगड आमच्या वंशावळीचे आधारस्तंभ याच ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य शाहीर विकास लांबोरे आणि शाहीर संतोष टोलापते, त्याचप्रमाणे गणपत लांबोरे, संदीप सावंत,
सत्यवान पाटील साहेब, संतोष पारदले, त्याचप्रमाणे या आपली कला या भारतामध्ये पोहोचवणारे, जगभरात प्रसिद्ध करणारे या ठिकाणी युट्यूबर सुद्धा उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये निखिल मिरगल, मनीष नाचरे आणि ऋतिक नाचरे सर्वांना मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे अंकुश बाईत, शाहीर प्रकाश गोसावी, अनंत जावळे, सुभाष बांबरकर, नरेश वनगे, नितीन गावडे, कोकणी कार्टीचे राजेश मादेकर याच ठिकाणी सर्वांना मानाचा मुजरा करतो आणि मी माझ्या पहिल्या फेरीला सुरुवात करतो. रत्नागिरी ही माझी रत्नाची खाण आहे. रत्नागिरी ही माझी रत्नाची खाण आहे आणि या रत्नागिरीत पन्नाजे माझं गाव आहे. गावाची मालकीन माझी पाठराखीन सोमखेम आणि पाठीशी सदा माझ्या तो बुद्धिवंत हनुमान आहे. या ठिकाणी माझा पाठीराखा, माझा कैवारी, माझ्या वाडीचा भाग्यविधाता बजरंगबलीच्या चरणी हे स्तवन आणि माझ्या पन्नाजे गावची मालकीन खेम सोमाय काळेश्री वरदान मनाई जागमाता कांडेकरीन देवी यांच्या चरणाशी हा स्तवन आपल्या समोर सादर करतोय. बघा, लक्ष असू द्या. गागाचन येडुवाल या गळून गागाचन येडुवाल या गळून कसा येऊ येडू तुझा डोंगर सोमखेम देवा
जीवनाची नौका देव जावी हो तरुण, जीवनाची नौका देव जावी हो तरुण. मूळ बाबू रंगले गादी विवा शंकराचं हे गाणं, वस्तात जय अमोल संघ विकास संतोषाचं हे गाणं, संतोषाचं हे गाणं, संतोषाचं हे गाणं. जनार्दन किरण लाल यावरून, जनार्दन किरण लाल यावरून, गातो विस्तवन हे रसिकांना हो स्मरून, गातो विस्तवन हे रसिकांना हो स्मरून. सोमघेम देवा तव चरण धरून, सोमघेम देवा तव चरण धरून. बजरंग बली तुझं स्मरण करून, बजरंग बली तुझं स्मरण करून. प्रार्थना ही प्रार्थना माझी, देव प्रार्थना. बोल श्री गणपती गजानन गाव देवी बजरंग अखंड हरदास बलीचा. अखंड बाबू रंगले घराण्याचा. गोलतुरे विवा शंकर बबन विशाल रंगराम प्रभाकर विकास संतोष अजय अमोल जय बजरंग बली नृत्य कला पथक पन्हाजी कोंडवाडीचा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
माझे गुरुवर्य, मला गुरु समान असणारे आमचे गुरुवर्य प्रभाकर धनावडे साहेब यांच्याकडून या लेकरासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे मयुरी महेश शंकर नाचरे खास उन्हाळवरून आमचा मैदा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे रमेश कदम तुंबाड कदमवाडी आमचे क्रिकेटपटू मित्रबंधू आहेत त्यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे आमचे काका दत्ताराम दगडू नाचरे आणि सहपरिवार यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे महेंद्र अनुसया बबन शिगवण भैरवली गावचे सुपुत्र एक समाजसेवक आहेत ते यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर भारती लक्ष्मण शिगवण यांच्याकडून 500 रुपये. त्यानंतर तुरेवाले शाहीर आमचे नितीन रसाळ मला गुरु समान असणारे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर पांडुरंग महादेव नाचरे माझे बाप्पा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि जय बजरंगबली नाच मंडळ मुली आमच्या मुलींनी आमच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. त्याचप्रमाणे अनंत महादेव नाचरे माझे काका यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. आणि अनंत जावळे यांच्याकडून 200. आणि आमच्या कोंडवाडी महिला मंडळ यांच्याकडून त्यांच्या लेकरासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे जय गणेश मित्र मंडळ आयोजक शाहीर दिलीप नामे यांच्याकडून 501 रुपयाचं मुलांच्या नाविन्य एंट्रीसाठी मुलांसाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. ड्रेससाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे नरेश शंकर नाचरे दत्ताराम लक्ष्मण हरावडे आणि संजय नारायण शिगवण यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. शाहीर नवा आहे पण 1 नंबर छावा आहे. धन्यवाद. त्यानंतर प्रशांत शिवाजी पाटील शाहिरासाठी 200 रुपयाचे पारितोषिक. रियान कियारा आणि शिगवण परिवार यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. संभाजी सकाराम चिंतेटे यांच्याकडून युवा शाहीर जनार्दनसाठी 500 रुपयाचं. त्याचप्रमाणे आमचे पाठीराखे आणि आपल्या नव्या कलाकारांचे पाठीराखे जे अशा नव्या कलाकारांना नेहमीच संधी देत असतात ते आमचे दिनेश कुर्तडकर साहेब यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आले आहे. तर आम्ही त्यांचे सदस्य ऋणी आहोत. त्याचप्रमाणे नित्या दत्ताराम चिंतके यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. चला फिरवा जरा. बुवानी उत्तम गण गायलाय त्यांना फक्त एक भाग देतोय. बुवा लक्ष असू द्या बघा. हे शिवसुता एकदंता आलो तुझ्या मी पाया सभारंगणी या अंगणी नाचत श्री गणराया सभारंगणी या अंगणी हो नाचत श्री गणराया. हा फक्त तुमच्या भागाचा भाग होता. यानंतर आता माझा गण गातोय बघा. तो येतोय कोण? या विश्वाचा मालक ब्रह्मांडाचा स्वामी या धरतीचा कैवारी आपला गणराया. 14 सप्टेंबर 2026 फक्त मोजून आता 27 दिवस उरले. त्याच्या स्वागतासाठी ही धरती माई सजले. हिरवा शृंगार नेसून त्या गणाची वाट पाहते. फक्त बघा कसा गण मांडलाय तो. लक्ष असू द्या.
तूने से देखा के कुछ हो गया, कुछ हो गया, कुछ हो गया, कुछ हो गया मेरी जान। दिल दीवाना ना जाने कब खो गया। चालेल बघा, माझा गणेश या ठिकाणी सादर करतोय बघा, लक्ष असू द्या. रान फुलांनी दिली चाहुलण्याची, सर पावसाची सूर छेडते गाण्याची. रान फुलांनी दिली चाहुलण्याची, सर पावसाची सूर छेडते गाण्याची. देवा द्यास मनी एकास मनी, देवा द्यास मनी एकास मनी, गण तुला रे पाहण्याची. Yes!
शिष्यामागचे गुरु विकास लांबोरे यांना श्री धोंडू लघु बोडके प्रतिष्ठान यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे पंकज पाटील धुळे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे सानिका शिंदे पोलादपूर 201 रुपये, श्वेता शिंदे पोलादपूर 201 रुपये आणि आमच्या मंडळाचे सेक्रेटरी मंगेश हरावडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे जनार्दन नाचरे, मीच मला पैसे दिले, जनार्दन नाचरे यांच्याकडून जनार्दन चिनकटे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे नवलाई नाच मंडळ विवळी केळंबे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. अनंत महादेव नाचरे 500 रुपये आणि देवा रांगले, देवा माझा मित्र देवा रांगले यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यानंतर बुवांच्या गवळणीचा काही भाग देत नाही मी, माझ्या गवळणीकडे वळतोय बघा, लक्ष असू द्या. शाहीर हो पटकरे बुवा, हा आहेत ना, असंच जवळ राहा. मला काय बोलायची गरज नाही, पहिल्यांदा म्हणून आपलं बाजूला उभा. तरीही तुम्हाला गवळण कळावी, सगळ्यांनी लाईनीत उभं राहा, सगळ्यांना काम देणार आहे. या गवळणीत सगळ्यांना काम आहे. आदरणीय सूर्याची चिबडे बुवा, तुम्हाला काम असं आहे, माझ्या गवळणीत प्रश्न एक विचारलाय, त्याचं उत्तर सांगायचं. प्रश्न असा आहे, सांग ग राधे मला पदरा आड दडवलं तुझं काय? पदराड काय दडवलं होतं? गोधन. बुवा परत इकडे बघा, गोधन सोडून सांगायचं आहे. दुसरं, मधुकर बुवा, प्रकाश बुवा, तुम्ही चांगले कवी आहात, चांगले लिहू शकता. आज तुमची लेखणी बघायची आहे मला. मी माझ्या गवळणीत कृष्णाचा म्हणजे काना आणि मात्रा वापरलाय. तुम्ही राधिकेची वेलांटी आणि उकार वापरून त्या माझ्या गवळणीचं उत्तर द्यायचं आहे. आणि पुष्करे बुवा, तुम्हाला पण काम आहे, माझ्या गवळणीची चाल पण द्यायची, सगळ्यांना काम आहे. आणि तुम्ही जी गवळण गायली त्याचं उत्तर आहे ते सांगतो बघा. तुम्ही जो विचारला गवळी, तो गवळी अहंकार आणि मीपणा ही त्याची पत्नी, हे तुमच्या गवळणीचं उत्तर हुआ. आता पप्या इकडे बघ, तिकडे पप्पी आहे, त्या पप्पीला आपली चाल सांग, ऐकून घ्या नीट. त्यांच्या संगीतकारांनी पण रेकॉर्ड करून घ्या, सांगा त्यांना सांगितलं. आणि प्रकाश पात्रे बुवा आणि वेलांटी उकार फक्त वापरायचं, सॉरी काना मात्र वापरायचं नाही, बाकी काही वापरा तुम्ही. अशी माझी गवळण लिहायची आहे बघा. पहिली चाल फटकरे बुवा, पप्पीला चाल सांग, पप्पीला चाल सांग, चल. रघुवीर रघुनंदन राघव धन्य राजा राम, जानकी वल्लभ धनुर्धारी तुम्ही घ्यावा प्रणाम. मुखात एकच नाम श्रीराम जय राम जय जय राम. हे चालय पटवून दिलेलं आहे बुवा. परत सांगतोय, वेलांटी उकार वापरायचा आहे, काना मात्रा माझ्याकडे आहे, काना मात्रा फक्त वापरायचा नाही. चाल सांगितले, जरा घे खाली, चाल सांगितले. आता शब्द बघा, नीट ऐकू येऊ दे. सांग राधे मला पदराड, सांग राधे मला पदराड, असं दडवलं ग काय. बुवा ऐका, तुम्हाला मी काय बोलत नाही आणि तेवढा मी मोठा पण नाही आहे. फक्त एक मजाक मस्ती म्हणून, रसिकांचं मनोरंजन व्हावं म्हणून बोलतोय. तुम्हाला बोलण्याचा माझा उद्देश नाही आहे. काय बोलायचं असेल तर यांना बोला, मला बोलू नका.
फटका रे तुझ्या भोंग्यावर मग एकच देतो पाय. अरे फटका रे तुम्हाला बोलत नाही. अरे फटका रे फटका आपण बोलतो ना फटका रे त्यातला हा फटका असा मारीन रे फटका रे तुम्हाला बोलत नाही. बोलायचं असेल तर यांना बोला. मी समर्थ आहे, बोला तुमचं. फटका रे आता भोंग्यावर मग देतो असा हा पाय. मग रडणार दाय दाय धराया लावणार माझ पाय. मग रडणार दाय दाय धराया लावणार त्यानंतर त्या ठिकाणी नागेश गडशी तुंबाड कदमाडी नंबर 1 यांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ज्याच्या पाठी विकास शेठ मग कुणीही असो शक्तीवाला कुठेही भेट. ज्याच्या पाठी विकास शेठ मग कुणीही असो शक्तीवाला कुठेही भेट. राडा होणार हा भुवनचा डायलॉग आहे. मोठे मोठे कार केले गमत मध्ये कुणी बुवानी, आम्ही नाही, आम्ही अजून लहान आहोत. मोठे मोठे कार करायला अजून टाइम आहे. हा त्यानंतर सिया स्वराज जाधव यांच्याकडून 500 रुपये. गणेश
मालिका गणेश मालिका मारुती फडकले यांच्याकडून 200 रुपये. सुरेश बावगणे राजापूर सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून 500 रुपये. आमचा शाहीर नवा आहे पण सर्वांना हवा आहे. हवा असेल तर एकदा ठेवा मला. अद्विक शिगवण गवळणीसाठी 500 रुपये, सॉरी 100 रुपये. रमेश गुरव लांजा 500 रुपये. त्यानंतर राजाराम जोगळे 200 रुपये. सुभाष बांबरकर 200 रुपये आणि स्वप्नीला काशीनाथ देवाळे यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक आले. तर आम्ही जय बजरंगबली नृत्य कलाबद्दल त्यांचा आभारी आहोत. धन्यवाद. त्यानंतर आता प्रश्नाकडे वळूया. माझा प्रश्न माझे गुरुवर्य संतोष कोल्हापे आपल्या समोर मांडतील. लक्ष असू दे. हॅलो शाहीर, आतापर्यंत थोडासा वेळ होतोय, नवीन आहे, थोडासा वेळ द्या. तुमच्यातली 5 मिनिटं द्या. याच्या अगोदर मी पण तुम्हाला दिले, यावेळेला माझ्या पोराला तुम्ही द्या. बरोबर आहे? थोडा वेळ होतोय पण ऐकून घ्या का. हॅलो, तुम्ही विचारलेला प्रश्न, माणसाची सृजनशीलता कधी नष्ट होते. शाहीर, या अगोदरही जेवढ्या बाया झाल्या आम्ही तेव्हा त्यांना विषय देण्याचा प्रयत्न केला. त्यांना पटलेला नाही, पण आज तरी पटेल ही आशा बाळगून शाहीर लक्ष द्यायचं, आज तरी मान्य करा या आशेने पुन्हा एकदा मोठ्या जबाबदारीने मी तुमच्या विषयाला हात घालतो आहे. लक्षपूर्वक ऐका. माणसाची सृजनशीलता भीतीने विचार आणि आळसाने कार्य थांबले की दुसऱ्याच्या सावलीत जगता जगता स्वतःच्या आत्मविश्वासाला पराभवाचा शेवट मानला जातो. तेव्हा माणसाची सृजनशीलता नष्ट होते. शाहीर, हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि माझा प्रश्न म्हणजे नात्रे बाबांचा प्रश्न, या अगोदर तुमच्या आमच्या बऱ्याच भेटी झाल्या. शाहीर विकास लांबोरे वेगळा प्रश्न वापरतात, माझा देखील वेगळा प्रश्न आहे. म्हणून आमच्या गुरुवर्यांनी सांगितलंय, नात्रे तूही वेगळा प्रश्न वापर. म्हणून आज नात्रेसाठी स्पेशल नवीन प्रश्न दिलेला आहे. ज्या प्रकारे आम्ही ग्रंथाची नावं सांगतो, तुम्हाला मार्ग मोकळे करून देतो, त्या प्रकारे याही प्रश्नात तुम्हाला मार्ग मोकळा करून दिलेला आहे. आणि रसिकांच्या माहितीसाठी म्हणून प्रश्न सांगतो. नवीन प्रश्न आहे, इतर शाहिरांना देखील कळेल. नक्कीच आपल्या घराण्यात मोठे वाचक आहेत, आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर माझा प्रश्न असा, पवईला, मुंबईमधील प्रश्न आहे, मुंबईच्या पवईला उगम पाहून माहीमच्या घाडीला येऊन मिळणारी मुंबईची मिठी नदी ही कोणाच्या तपश्चर्याने उगम पावली आणि भविष्यात तू मलिन होऊन वाहशील असा तिला कुणी शाप दिला. हा माझा प्रश्न आहे. आणि शाहीर, तुम्हाला टीप म्हणून ग्रंथाचं नाव पद्यभक्ती सामर्थ्य हे माझ्या ग्रंथाचं नाव आहे. ज्यावेळी तुम्हाला ग्रंथाचं नाव दिलंय, पुढच्या वेळी जर तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर सापडलं नाही आणि परत जर आपली जर भेट झाली, त्यावेळी तुम्हाला अध्याय क्रमांक आणि पान नंबर देखील सांगेल. शाहीर, हॅलो, या ठिकाणी प्रश्नपत्र गातोय, थोडक्यात गातोय, ध्रुवपद फक्त गातोय. बघा, नदी आहे मिठी सोडवाव्या गाठी, नदी आहे मिठी सोडवाव्या गाठी, मलिन होऊन वाशील ग. लोक नाव तुला हे ठेवतील ग, लोक नाव तुला हे ठेवतील ग. भोग नशिबाचे तू भोगशील ग, लोक नाव तुला हे ठेवतील ग. भोग नशिबाचे तू भोगशील ग. सोडवाव्या गाठी
साई स्वरा सुमित भुवड यांच्याकडून होडकर यांच्याकडून 300 रुपये, किरण मालक 250 रुपये, सीताबाई बबन चिनकटे शाहीर नातवासाठी 200 रुपयाचे पारितोषिक आले आहे. त्यानंतर तेजल बागोजी नाचरे यांच्याकडून 500 रुपये, रमेश काणे यांच्याकडून 200 रुपये, विजेता विजय नाचरे माझी मावशी यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आलं आहे. त्यानंतर माझा दादा माझा पाठीराखा जयदेव नाचरे यांच्याकडून 1500 रुपयाचे पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे महादेव पाटील 300 रुपये, अपर्णा प्रकाश हरावडे यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक, मोहित योगेश पाटील 500 रुपये, काया दत्ताराम चिलकडे 500 रुपये, पुष्पा पांडुरंग बिर्जे 500 रुपये, प्राची आकांक्षा प्रकाश नाचरे 200 रुपये, रोशन शर्मिला प्रियंका मळेकर 200 रुपये, कार्तिक कमलाकर पानवलकर अनसपुरे यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आलं आहे. या सर्वांचं मी सतत एकदा ऋणी आहे. त्यानंतर व प्रश्नपद पूर्ण आहे. या प्रकारे मुंबापुरी पवळी गाव उगम झाला हायका ठाव संपूर्ण पद लिहिलेलं आहे. वेळेअभावी संपूर्ण पद गात नाहीये. ज्याप्रमाणे आमच्या भटकरी गोवांनी बारी केली त्याचप्रमाणे त्यांच्या मागून येण्याचा मी प्रयत्न केला आहे. थोडासा इकडे तिकडे सूर झाला असेल तरी क्षमस्व आणि दुसऱ्या बारीला येतोच मी. दोन्ही पण बॅटऱ्या उतरल्या हॅलो हॅलो